नमस्कार, मी आहे गायत्री। काय मंडळी, चहा झाला का? चहा झाला असेल तर मस्त, पण त्याच्यासोबत काहीतरी कुरकुरीत नसेल तर मजा काय। आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, झणझणीत आणि घरगुती चिवडा। पण थांबा, फक्त रेसिपी सांगणार नाही, तुम्हाला एक भन्नाट गोष्ट सुद्धा सांगणार आहे। ते म्हणजे चिवड्याचा इतिहास, थोडा मसालेदार। पूर्वीच्या काळात व्यापार करणारे लोक रस्त्यावर प्रवास करत असताना एक असा पदार्थ शोधत होते जो टिकेल, पोट भरेल आणि चविष्टही असेल। आणि त्यावेळी एक सुगरणबाईंनी आपल्या घरच्या पोह्यांपासून बनवला पहिला चिवडा। तेव्हापासून चिवडा म्हणजे प्रत्येक घरातलं खास दिवाळी स्पेशल, पिकनिकसाठी फास्ट फूड आणि बायका मंडळीतलं गॉसिप बाईट्स। चला मग हा चिवड्याचा इतिहास बाजूला ठेवू आणि रेसिपीवर जाऊया। साहित्य जमवा आणि झटकन सुरुवात करा। पातळ पोहे अर्धा किलो, शेंगदाणे 1 पाव, डिंक घालायचा असेल तर थोडासा भाजून, सुकं खोबरं वाटीभर, कढीपत्ता भरपूर, कारण त्याशिवाय काही झणझणीत लागत नाही, हिंग, हळद, मोहरी, जिरं फोडणीसाठी, त्याचबरोबर धने, खसखस, सौंफ, मीठ, साखर चवीनुसार आणि हो आवडीनुसार मिरी, थोडं लसूण, काजूही टाका आणि सुकं खोबरं। चिवडा बनवण्याचा खमंग कृती। सर्वात आधी एका कढईमध्ये पोहे घ्या, त्यात थोडं तेल आणि मीठ घाला आणि ते छान कुरकुरीत होईपर्यंत भाजा। नंतर कढीपत्ता, लसूण, खोबरं, त्याचबरोबर मकई, पोहा यांना छान फ्राय करा। तेल तापलं की मोहरी फडफडली पाहिजे, मगच फोडणीला मजा येते। जिरं, हिंग, कढीपत्ता, शेंगदाणे, सुकं खोबरं सगळं खरपूस भाजून घ्या। आता त्यात टाका धने, सौंफ, हळद, मीठ, साखर आणि प्रेम। नंतर घाला पातळ पोहे आणि नीट मायेने परतत राहा। पोहे तुटायला नकोत, नाहीतर चिवडा नाही धूळच होईल। मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं परतून झालं की बस, चिवडा तयार। टीप: चिवड्याच्या कुजबुजात प्रेम मिसळा, थोडं थंड होऊ द्या आणि मग हवा बंद डब्यात भरून ठेवा। मग बघा, चहा आला रे आला की डब्बा उघडायचा, आवाज घरभर ऐकू येतो। चिवडा म्हणजे फक्त नाश्ता नाही, तो आठवणींचा डब्बा आहे, आईच्या हाताचं प्रेम आहे आणि आपल्या खरं तर महाराष्ट्राच्या चविष्ट संस्कृतीचा स्वाद आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं खूप खूप धन्यवाद। तर मंडळी, अशी होती आपली हाताची खास चिवड्याची झणझणीत रेसिपी। तुमच्या घरी चिवड्यात काय खास ट्विस्ट असतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। शक्यतो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन ते दाखवू। कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मला वाचायला आणि पुढच्या रेसिपीसाठी प्रेरणा द्यायला खूप आवडेल। जर तुम्हाला आणखी अशा घरगुती रेसिपीज हव्या असेल तर कृपया गायत्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि भरपूरात भरपूर सर्वांशी शेअर करा। लवकरच भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसाठी। थँक्यू।